उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांना मुख्यमंत्र्यांकडून लोकसभेची ऑफर। नार्वेकर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढणार का याकडे लक्ष। दक्षिण मुंबईच्या जागेचा तिढा येत्या 2-3 दिवसात सुटण्याची शक्यता। इच्छुक उमेदवार मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकरांना काम सुरू ठेवण्याच्या सूचना। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणं सोडा, मंत्री सुद्धा केलं नसतं। चंद्रशेखर बावनकुळेंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका। आदित्य ठाकरेंनी कधी जनतेचा रेशन कार्ड किंवा आधार कार्ड सुद्धा काढून दिलंय का, बावनकुळेंचा सवाल। शरद पवार केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये 10व्या क्रमांकावर होता, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर पवारांनी कृषी मंत्री म्हणून काहीच केलं नाही, बावनकुळेंची टीका। उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसावं लागेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका। तर 2019 मध्ये मोदींच्या नावे ठाकरेंचे 18 खासदार निवडून आले, बावनकुळेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठीच पक्षाची अत्यंत दयनीय अवस्था केली। मंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। ठाकरे गटाचे अनेक नेते पदाधिकारी महायुतीसाठी काम करतायत, सामंत यांचा दावा। देवेंद्र फडणवीसांना आधी देशाचे गृहमंत्री आणि मग पंतप्रधान बनायचं होतं, संजय राऊत यांचा मोठा दावा। केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असतानाही धनगर आरक्षण का मिळालं नाही, यावर महादेव जानकरांनी बोलावं। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांची मागणी। महादेव जानकरांना शरद पवारांनी माढामधून उमेदवारी जाहीर केली होती, पण जानकर रात्रीतून महायुतीमध्ये सहभागी झाले। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांची जानकरांसह भाजपवर सडकून टीका। तर जानकरांची निष्ठा कोणत्या एका ठिकाणी नाही, जाधव यांचा टोला। आपल्याकडे काही नाही आणि निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करायचे, हा पैसा कुठून आला, महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचा महादेव जानकरांना सवाल। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा शिवसेनेला मिळावी, हा आमचा आग्रह होता, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर युती धर्म पाळण्यासाठी आम्ही माघार घेतली, सामंत यांची मागणी। यवतमाळ वाशिममध्ये विद्यमान खासदार भावना गवळींची नाराजी दूर केली, मंत्री उदय सामंत यांची माहिती। तर भावना गवळी राजश्री पाटील यांना निवडून आणण्यासाठी काम करतील, सामंत यांची प्रतिक्रिया। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी भरलेला उमेदवारी अर्ज बाद, अर्ज एबी फॉर्म न जोडल्यामुळे अर्ज बाद। बारामती लोकसभेसाठी 51 उमेदवारांचे अर्ज दाखल, त्यातले 5 अर्ज छाननीमध्ये बाद। जळगावच्या जामनेर मतदारसंघामध्ये कार्यकर्ता मेळाव्यासाठी शरद पवार जळगाव विमानतळावर। याच विमानतळावर जेपी नड्डा यांचं आगमन होणार, स्वागतासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती। संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंचं आमच्यासमोर आव्हान नसेल, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर आमची खरी लढत एमआयएम सोबत, दानवेंची माहिती। मनसेचे स्वतःचे उमेदवार निवडून येत नाहीत, त्यामुळे ते इतरांना काय निवडून आणणार, अंबादास दानवेंचा खोचक टोला। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला कोणीही प्रतिस्पर्धी नाही, ही निवडणूक एकतर्फी जिंकू, संदीपान भुमरेंना विश्वास। तर निवडून आल्यावर सर्वप्रथम पाणी प्रश्न सोडवणार, भुमरेंचं आश्वासन। लोकसभा उमेदवारीच्या नादात खासदारकीही गेली आणि आमदारकीही गेली, आता बीडचं पार्सल पुन्हा बीडला पाठवा। कासेगाव इथं आयोजित सभेमध्ये प्रणिती शिंदेंची राम सातपुतेंवर टीका। देशाचा प्रमुख एखाद्या राज्यात येतो तेव्हा जनतेचे काय प्रश्न सोडवणार हे त्यांनी सांगायला हवं, मात्र पंतप्रधान मोदी केवळ विरोधकांवर टीका करतात, शरद पवारांची टीका। तर आजच्या सरकारला सत्तेची मस्ती असल्याचंही पवारांचं विधान। डोळ्यांसमोर अपयश दिसतंय म्हणून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रात इतक्या सभा घेतायत, अंबादास दानवेंची टीका। काँग्रेसनं आमच्याशी तडजोड केली नाही, काँग्रेस आपला धर्मनिरपेक्ष रूप हरवत चाललीये, अकोल्यातल्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका। भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी आपला राजीनामा मागे घेतला, अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे आमदारकीचा राजीनामा सोपवला होता। पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ वॉकेथॉनचं आयोजन, महायुतीतील सर्व महिला मोर्चाच्या वतीनं वॉकेथॉनचं आयोजन, सुनेत्रा पवारही वॉकेथॉनला उपस्थित। हिंगोली लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शिवाजी जाधव यांना फोन, शिवाजी जाधव यांची बंडखोरी, ही निवडणूक लढवणार, जाधव यांची प्रतिक्रिया। धाराशिव लोकसभेसाठी 50 उमेदवारी अर्ज दाखल, किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात हे 2 दिवसात स्पष्ट होईल, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची माहिती।
बीड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल. आतापर्यंत एकूण 4 जणांनी अर्ज भरले. बीडमध्ये 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ नका म्हणता मग खुल्या प्रवर्गाच्या मतदारसंघात ओबीसी उमेदवारांचं काय काम? मनोज जरांगेंचा अप्रत्यक्षपणे महादेव जानकर आणि पंकजा मुंडेंना टोला. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जय पवार महावीर जयंतीच्या मिरवणुकीत एकत्र. सुप्रिया सुळेंनी मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत जैन बांधव समाजाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. मुंबई, ठाणे आणि उर्वरित कोकणामध्ये आज पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. मुंबईच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट. मुंबईतील पाणीसाठा 22.61%. धरणांमधील 3,27,289 दशलक्ष लिटर आणि राखीव जलसाठा पावसाळ्यापर्यंत पुरवून वापरावा लागेल. मुंबईमध्ये पुढच्या 24 तासांसाठी शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता. तर गोवा, पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. धाराशिवच्या तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. उमरगा तालुक्यातील 60 शेळ्या आणि इतर 3 जनावरांचा वीज कोसळून मृत्यू. नाल्याचं काम करताना जेसीबीमुळे विजेची वायर तुटल्यानं कळंबोलीमध्ये वीज पुरवठा खंडित. त्यामुळे दिवसभर नागरिक उकाड्यानं त्रस्त. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. तातडीनं पंचनामा करण्याच्या सूचना. मुंबईतल्या झाडांवरती करण्यात आलेली रोषणाई 7 दिवसात हटवा. मुंबई पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयांना लेखी आदेश. रोषणाई हटवण्यात येत नाही तोपर्यंत दिवे बंद ठेवण्याचेही आदेश. आज सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. ट्रॅक, सिग्नल आणि अन्य देखभालीसाठी ब्लॉक घेतला जाणार. तर मध्य रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल. कोकण रेल्वे मार्गावर 23 एप्रिल रोजी मेगा ब्लॉक. करंजाडी चिपळूण दरम्यान मालमत्तेच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोकण रेल्वेचा दुपारी 1:10 ते दुपारी 3:40 ब्लॉक असेल. परभणीच्या पाथरीतील गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा. अवैध वाळू घेऊन जाणारे टिप्पर पकडण्यासाठी तहसील आणि उपविभागीय अधिकाऱ्याचा सिने स्टाईल पाठलाग. मात्र कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत वाळू माफिया टिप्पर घेऊन फरार. बुलढाण्याच्या नांदुरा रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेतून 45 किलो गांजाचं पाकिट फेकलं. आरपीएफ कर्मचाऱ्यांकडून गांजाची पाकिटं जप्त. घटनेमुळे परिसरात खळबळ. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये स्कूल बसला दुचाकीची धडक. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेलं झाड चकवून जाताना ही घटना घडली. नागपूरच्या कळमना फळ मार्केटमध्ये आंब्याच्या दरामध्ये 30 ते 40% वाढ. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याची आवक कमी झाल्यानं आंब्याचा दर 60 ते 70 रुपये किलोवर. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादचे भाजप उमेदवार सर्वेश सिंग यांचं निधन. 5 वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेले सर्वेश सिंग यंदा लोकसभेची निवडणूक लढवणार होते. मात्र आजारपणामुळे त्यांचं निधन झालंय. दिल्ली भाजप आज हिंदू नववर्ष साजरा करणार. प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांच्यासह 5,000हून अधिक संत महात्मे आणि 31,000हून अधिक जण एकत्र हनुमान चालीसा पठण करणार. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि पियुष गोयल उपस्थित राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.